तर कशा प्रकारे एमपीएससीचा पेपर फुटला आणि तक्रारदारावर कसा दबाव आहे हे रोहित पवार पुन्हा एकदा सांगत होते. पुढच्या बातमीकडे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांना संबोधित करणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच ही एनडीए बैठक होतीये. बालयोगी सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे. तर जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती तातडीनं करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरामध्ये क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असतानाही राज्य सरकारकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. तर विदर्भामध्ये यंदाच्या मान्सूननं अपेक्षित जोर न धरल्यामुळे 1 जून ते 27 जुलै या कालावधीमध्ये